नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये आवश्यक असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न। मागील भागात आपण 25 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 26, कृत्रिम चित्रकला नैसर्गिक प्रतिसाद कोणत्या उत्पत्तीत मिळतो? पर्याय आहे आसोबेल, पेवलॉव, स्किनर, कोहलर। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 पेवलॉव। थॉर्नडाईकच्या रिकामी जागा या नियमानुसार शिक्षकांनी यज्ञाचं औत्सुक्य निर्माण होईल अशी प्रस्तावना करायला हवी। पर्याय आहे सुरुवातीचा, परिणामाचा, पुनर्रचनेच्या आणि तयारीचा। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तयारीचा। प्रश्न क्रमांक 28, प्रौढ व मंद बुद्धीच्या मुलांचा अध्ययनावर रिकामी जागा ही उपपत्ती उपयुक्त आहे। उपपत्ती दिलेली आहे चुका व शिका, टॉलरन्सची उपपत्ती, माहिती, प्रक्रिया, प्रतिमान, प्रयत्न, प्रमाद। पर्याय आहेत फक्त अ, ब व क, अ आणि ड वरील सर्व। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 अ आणि ड। प्रौढ व मंद मुलांच्या अध्ययनावर चुका व शिका आणि प्रयत्न, प्रमाद ह्या उपपत्ती उपयुक्त ठरते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, रिकामी जागा यांनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला। अध्ययन उपपत्ती दिली आहे ॲरिस्टॉटल, थॉर्नडाईक, पेवलॉव, डॉ. ब्लूम। पर्याय फक्त अ, फक्त ब, अ, ब, क, ड यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 फक्त ब म्हणजे थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, मानसशास्त्राची सर्वसामान्य व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञांची आहे? पर्याय आहे ॲरिस्टॉटल, वॅटसन, फ्राइड, किंगमॉरन, रॉबिन्सन। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 वॅटसन यांनी मानसशास्त्राची सर्वमान्य शाखा व्याख्या केली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, स्वतःच्या अनुभवांच्या निरीक्षणाला रिकामी जागा म्हणतात का? पर्याय आहेत बाह्यनिरीक्षण, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण आणि शिक्षण। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्मनिरीक्षण। प्रश्न क्रमांक 2, ही पद्धती रिकामी जागा शालेय स्वरूपाची पद्धती आहे। पर्याय आहे निरीक्षण, प्रायोगिक, जिवंत वृत्तांत, सर्वेक्षण। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिवंत वृत्तांत ही पद्धती शालेय स्वरूपाची पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 3, शैक्षणिक मानसशास्त्र हे एक रिकामी जागा मानसशास्त्र आहे। पर्याय आहे अपयोजित, प्रायोगिक, पायाभूत आणि मनाचे। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनाचे। विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कृतीची माहिती रिकामी जागा पद्धतीने मिळते। पर्याय आहे जीवन वृत्तांत, निरीक्षण, आत्मनिरीक्षण आणि सर्वेक्षण। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वेक्षण। प्रश्न क्रमांक 5, सर्वेक्षण हे नियोजनावर रिकामी जागा असते। पर्याय आहे सहाय्यक, मान्यता, सर्वेक्षण, पायाभूत। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहाय्यक। प्रश्न क्रमांक 6, मानसशास्त्राला अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली। पर्याय आहे फ्राइड, वॉटसन, वुडवर्थ, मॅकडोगल। तर यांचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॉटसन। प्रश्न क्रमांक 7, निरीक्षण पद्धती रिकामी जागाची आवश्यकता नसते। पर्याय आहे साधनसामग्री, दुर्बिणीची, परीक्षेची, पुस्तकाची। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्बिणीची। प्रश्न क्रमांक 8, सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखती रिकामी जागा असाव्यात। पर्याय आहे सोप्या, अनौपचारिक, भाविक आणि लिहिलेल्या। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनौपचारिक। प्रश्न क्रमांक 9, बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण म्हणजे रिकामी जागा पद्धती होय। पर्याय आहे सर्वेक्षण, जीवनवृत्तांत, निरीक्षण, प्रायोगिक। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवनवृत्तांत। प्रश्न क्रमांक 10, बालकल्याणाच्या योजना आखण्यासाठी रिकामी जागा या पद्धतीचा उपयोग होतो। पर्याय आहे जीवनवृत्तांत, निरीक्षण, सर्वेक्षण, परीक्षा। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वेक्षण। प्रश्न क्रमांक 11, बालकाच्या वर्तनात त्याचे रिकामी जागा प्रतिबिंब पडलेले असते। पर्याय आहे चेहऱ्याचे, मनाचे, स्वभावाचे, कौशल्याचे। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनाचे। प्रश्न क्रमांक 12, जीवनवृत्तांत पद्धती रिकामी जागा यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे। पर्याय आहे बालक, प्रौढ, बालगुन्हेगार, निरीक्षक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 बालगुन्हेगार यांचा अभ्यास करण्याकरिता जीवनवृत्तांत पद्धती
ही उपयुक्त ठरली जाते. या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.